कथेचं नाव तू ऑनलाईन मी ऑफलाईन. आजच्या डिजिटल युगात जन्मलेलं प्रेम, जिथं भावना स्क्रीनच्या पलीकडेही जिवंत असतात. अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट. सिया ही पुण्यातील कॉलेजची विद्यार्थिनी. तिचं आयुष्य अगदी साधं. सकाळचं कॉलेज, दुपारचं कॅफे आणि रात्री सोशल मीडिया. एके दिवशी तिला इंस्टाग्रामवरून एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. आदित्य कुलकर्णी. प्रोफाईल साधं होतं, पण त्यातले एक फोटो तिचं लक्ष वेधून घेत होतं. समुद्र किनाऱ्यावर उभा असलेला तो. आणि कॅप्शन लिहिलं होतं, कधी कधी शांततेतच सगळ्या भावना असतात. सियानी ती रिक्वेस्ट स्वीकारली. काही दिवसांनी चॅट सुरू झाली. सुरुवातीला साधं बोलणं, मग रोजचं गुड मॉर्निंग आणि टेक केअर. ऑनलाईन नातं, ऑनलाईन भावना. सिया आणि आदित्य कधी भेटले नाहीत, पण एकमेकांबद्दल सगळं जाणून घेतलं होतं. आवडते गाणं, कॉफी, पाऊस आणि थोडं मनातलं एकटेपण. एक दिवस आदित्य म्हणाला, सिया, लोक म्हणतात ऑनलाईन नात्यांना अर्थ नसतो, पण मला वाटतं भावना डेटा पॅकमध्येही जिवंत असतात. ती हसली, पण मनात काहीतरी हललं. त्या दिवसापासून तिची वाट बघणं सुरू झालं. त्याचा मेसेज, त्याचं व्हॉइस नोट, त्याचा ऑनलाईन ग्रीन डॉट. भेट. 3 महिन्यांनी आदित्यने सांगितलं, मी पुण्यात येतोय पुढच्या आठवड्यात, भेटशील का? सिया थोडी घाबरली, पण हो म्हणाली. त्या दिवशी ती कॅफेत थांबली होती, पांढऱ्या ड्रेसमध्ये, हातात पुस्तक. दार उघडलं आणि आदित्य आत आला. तो फोटोपेक्षा जास्त साधा, पण डोळ्यात प्रामाणिकपणा होता. दोघं काही क्षण फक्त बघत राहिली. पहिल्या काही मिनिटात ना सेल्फी ना फोटो, फक्त बोलणं. आणि त्या बोलण्यातच एक शांत जादू होती. वास्तवाची सीमा. पुढच्या काही आठवड्यात दोघं भेटत राहिली. पण आदित्य एका स्टार्टअपसाठी मुंबईला परत गेला. अंतर वाढलं, वेळ कमी झाला आणि ऑनलाईन गप्पा थांबू लागल्या. एक रात्री सियाने मेसेज केला, आपण खरंच नात्यात आहोत का? आदित्य उत्तरला नाही, फक्त सीन दाखवलं. त्या रात्री सिया खूप रडली, पण मनात एकच विचार, कधी कधी नातं संपत नाही, फक्त सिग्नल हरवतो. शेवट आणि सुरुवात. 1 वर्षानंतर सिया एका पुस्तक प्रदर्शनात गेली. तिथं एका टेबलावर एक पुस्तक ठेवलं होतं. तो ऑनलाईन मी ऑफलाईन. लेखक आदित्य कुलकर्णी. ती थबकली. पुस्तक उघडलं. पहिल्या पानावर लिहिलं होतं, सियासाठी, जिच्यामुळे मी शब्दांवर विश्वास ठेवायला शिकलो. ती हसली, डोळ्यात पाणी आलं. पण आता त्या पाण्यात वेदना नव्हती, फक्त आठवण होती. ते पुस्तक बंद करून मनात म्हणाली, कधी कधी अपूर्ण प्रेमच सर्वात सुंदर असतं. डिजिटल जगातील नाती तात्पुरती वाटतात, पण भावना नेहमी खऱ्या असतात, ऑनलाईन असो वा ऑफलाईन.